अंबरनाथमध्ये पार्किंगच्या नावाखाली वाहन चालकांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अंबरनाथ नगरपालिकेनं मासिक पार्किंग पाससाठी केवळ 400 रुपये दर निश्चित केलेला असतानाही संबंधित ठेकेदार वाहन चालकांकडून तब्बल 700 रुपये उकळत असल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं ठेकेदाराला नेमकं कुणाचं अभय आहे असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पालिकेच्या पार्किंगचा ठेका 2025 साली कार शाईन कंपनीला देण्यात आला। या ठिकाणी पालिकेनं मासिक पाससाठी 400 रुपये दर निश्चित केलेला असतानाही ठेकेदार वाहन चालकांकडून थेट 700 रुपये वसूल करत असल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर पार्किंगमध्ये लावलेल्या अधिकृत दरपत्रकावर मासिक पासची रक्कम नमूद असलेला भाग पांढऱ्या पट्टीनं झाकण्यात आल्याचंही समोर आलंय। त्यामुळे हा प्रकार चुकून नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीनं सुरू असल्याचं स्पष्ट होतंय। याबाबत पार्किंगमधील कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता मालकानं 700 रुपये घ्यायला सांगितले आहेत अशी कबुली त्यानं कॅमेरासमोर दिली। त्यामुळे वाहन चालकांची होत असलेली लूट उघड झाली है। मंथली पास का कितना रुपए आप लेते हो लोगों से? बस 700 रुपये लिए इनका। और आपको कितना रुपया मंजूर किया नगर पालिका ने? वो हमको नहीं मालूम सर। 400 के बदले 700 क्यों लेते हैं आपके? तो सेठ बोला है इतना लेने का, 24 आवर्स का ही पास बनता है इधर। तो कौन सेठ है? मुकेश सिंह। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये काही साटलोट आहे का असे प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत। मी 6 महिन्यापासून गाडी लावतोय। 700 रुपये पासाचे पैसे घेतले जातात। आता एकाने सांगितलं 400 रुपये आहे। आम्ही 6 महिन्यापासून 700 रुपये भरतोय। माझे 300 रुपये जास्त घेतले यांनी माझ्याकडून। मी त्याला आत्ताच बोललो, मी त्याला जस्ट की भाई मला गाडी जमणार नाही त्याला लावायला, मला 700 रुपये परवडत नाही आहेत का, कारण की तू जर इथं 400 रुपयाला पास द्यायचं ठरवलेलं आहे तर मग तू 700 रुपये का घेतोयस? तू पट्टी चिटकवली आहे ना, फ्रॉड करायचा आहे ना, तो फ्रॉड करणार तेव्हाच तर त्यांना भेटणार 700 रुपये महिन्याला। 700 रुपये भेटावं त्यासाठी तर त्यांनी 400 रुपयाचा तो पट्टी लावले त्याच्यावरती। एकदम खुलेआम लुटतायत। त्यांना विचारायला गेलं दादागिरी करतात। मी आता एकटा असतो तर माझ्यावर दादागिरी केली असती त्यांनी। आम्हाला 700 रुपये जेवढे घेतलेले इतक्या टाईमपर्यंत ते आम्हाला रिफंड करा। ऑब्वियसली लुटतोय ना दादा। जर कोण आता मला माहिती नव्हता का बाबा 400 रुपयाची पावती पास याचा, तर मला माहिती असतं तर मी 700 रुपये याला दिले नसते। असे बरीच लोक असतील ज्यांना माहिती नाही आहे। मला माहिती असतं तर मी दिले असते का?